झाली दिवाळी आणि मी परत आलो आपल्याच शहरामध्ये, आपल्याच माणसांमध्ये गर्दी करायला. दरवर्षी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक पुण्याला येतात. नॉट बिकॉज त्यांना यावं वाटतं, पण यावं लागतं. एकदम हौसेनं यावं वाटण्यामध्ये आणि मजबुरीमुळे यावं लागण्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि हा फरक हे आपल्याच लोकांना, असे बॅनर दाखवणाऱ्या आडमोठ्या लोकांना नाही कळणार. लोकांचं बाहेरून इथं पुण्यामध्ये येण्यामागचं आणि इथे येऊन राहण्यामागचं एक मोठं कारण आहे, ते म्हणजे रिजनल इम्बॅलन्स. त्याच्याबद्दल थोड्या वेळाने बोलतो, पण आधी आपल्याच लोकांना हे अशा पाट्या दाखवून काय साध्य झालं त्याचं उत्तर द्या. महर्षी कणाद त्यांनी सांगितलं होतं की जगातली सगळ्यात लहान गोष्ट आहे अणू. आता या गोष्टीला किती वर्ष झाले ते माहीत नाही, पण ते जर आज असते तर कदाचित त्यांना कळलं असतं की अणूपेक्षा सुद्धा एक लहान गोष्ट आहे, ती म्हणजे काही जणांचे मेंदू. ही ओरिजिनल पोस्ट कोणाची, कोण आहेत मला माहीत नाही आणि मला माहीत करून पण घ्यायचं नाही. पण त्यावरच्या शेकडो कमेंट्स बघितल्या की कसं गावाकडून आलेल्यांना वापस जायला सांगायला, पुण्यातली गर्दी कमी करायला सांगायला. पण हे असं सांगणाऱ्या सो कॉल्ड पुणेकरांचं कुळ कोणतं आहे, गाव कोणतं आहे हे जर काढायचं म्हणलं तर मला वाटत नाही की 2 पिढ्यांपेक्षा जास्त पाठीमागं जावं लागेल. कारण खरे पुणेकर हुशार आहेत, माणुसकी जपणार आहेत. त्या तर कमेंट्स बघितल्याच, पण त्यांना रिप्लाय देणारे, पुण्याला इथल्या लोकांना नावं ठेवणारे त्याच्यापेक्षा जास्त होते. काय ती त्यांची भाषा, काय त्या शिव्या आणि काय ते त्यांचं बोलणं. इथं पुण्यात वर्षभर एकमेकांवर कितीतरी गरजांसाठी अवलंबून असणारे, गुण्या गोविंदानं राहणारे 2 दिवसात सगळ्यांच्या मनातली खोट बाहेर आली. सुरुवातीला मी रिजनल इम्बॅलन्सबद्दल बोललो. मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई यासारख्या मेट्रो सिटीज ज्या वेगानं डेव्हलप व्हायलात, छोट्या गावांकडं, खेड्यांकडं तेवढंच जास्त दुर्लक्ष व्हायलं. आणि रिसोर्सेस कमी असल्यामुळं रोजगारासाठी, 2 टाईमच्या भाकरीसाठी गावाकडच्या लोकांना इकडे मायग्रेट करावंच लागायलं. आणि खरंच कधी कधी मनात विचार येतो, सगळी गावाकडून आलेली लोक जशी दिवाळीला गेली तशी अचानकच निघून गेली तर काय होईल. एक लहानपणीचा किस्सा सांगतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा वाला अनुभव आला असणार आहे. लहानपणी आमच्या इथं TV नव्हता, पण आमच्या शेजारच्यांच्या इथं होता. मी त्यांच्या इथं TV बघायला जायचो. त्यांचा माझ्याच वयाचा मुलगा होता जो अभ्यासात थोडासा कच्चा. ज्यावेळी TV बघायला जायचो त्यावेळेस त्याचा अभ्यास पण घ्यायचो. जे काही जमत नाही ते प्रेमानं समजून पण सांगायचो आणि कधी कधी होमवर्कमध्ये सुद्धा मदत करायचो. आता मी काही जाऊन असं म्हणत नव्हतो की मला बसायचं TV बघायचं तुमच्या इथं म्हणून. कोणी TV बघत असेल, टीव्हीचा आवाज आला की मी जाऊन बसायचो. एखाद्या दिवशी ठीक आहे, पण रोज रोज थोडीच कोणी येऊ देणार आहे. त्याच्या आईला मी TV बघायला आलेलं देखवत नव्हतं. आता डायरेक्टली तर म्हणता येत नाही की तू TV बघायला येत जाऊ नको म्हणून. मग त्या काय करायच्या, मी येऊन बसलो की 1-2-3 मिनिटांनीच त्यांनी काहीतरी काम आहे, मला झोपायचंच आहे अशी कारणं लावून TV बंद करायच्या. थोड्या वेळेस असं झालं आणि काय चालू आहे हे मला पण कळलं. माझ्या स्वाभिमानाला ठेच लागली. रडून पडून छोटा का असाना पण मी पप्पाला घरी TV आणायला लावला. जसं आमच्या घरी TV आला तसं माझं त्यांच्या घरी जाणं बंद झालं. सोबत अभ्यास करणं सुद्धा बंद झालं. तो मुलगा एकटा पडला, त्याला खेळायला पण कोणी सोबत नव्हतं. मग त्याच्या आईनं त्याला बाहेर पैसे देऊन ट्युशन लावली. मी सांगितलेल्या या किस्स्याचा आणि मी इतक्या वेळ जी बडबड केली त्याचा काय संबंध आहे तुम्हीच सांगा. पण त्याआधी माझे दोन्ही साईडच्या लोकांना विनंती आहे, जे गावाकडे गेले होते आणि जे इथंच होते. आलात वापस, आता सोबतच नांदायचंय तर बसा एकदा सोबत. फालतूच्या विषयांवर वेळ घालवायच्या ऐवजी एकदा खऱ्या प्रॉब्लेम्सवर विचार करा. आणि गावाकडून आलेल्यांना खरंच एवढी तुमच्या स्वाभिमानाला ठेच लागली असेल तर करा की विचार गावाकडे काय करता येईल. एकट्यानं होत नसेल तर घरच्यांना सोबत घ्या, मित्रांना सोबत घ्या. पण ट्राय करायच्या आधीच होतच नाही असं म्हणून हातावर हात धरून किती दिवस बसणार आहेत, किती दिवस 10-15 हजारावर जगणार आहेत.